प्रेम तुमचं एकमेकाचं सुरू आहे, तुमच्या घरी कधी कळलं? घरी कळलं मला. आई वडील विचार करत होते लग्नाचं आणि भरपूर स्थळ येत होते. मग माझ्याकडे काही ऑप्शन राहिलं नव्हतं. म्हटलं आता भरपूर स्थळ येत आहेत तर सांगावं लागणारच. तर मग सांगितलं मी की मम्मीला थोडं डाऊट होतं, तिला माहितीच होतं की असं काही असेल हिचं म्हणून ही एवढं स्थळासाठी एवढं रिस्पॉन्स करत नाही. नंतर मग तिने विचारलं की तुझं असं काही असेल तर सांग, मग आम्ही विचार करू त्याबद्दल. मग तिला सांगितलं मी हो. तिला ऑलरेडी थोडी हिंट होती त्याबद्दल. तर तिला भरपूर वाईट वाटलं त्याबद्दल की म्हणजे म्हणजे आमच्या कास्टमध्ये न करता दुसऱ्या कास्टमध्ये ती जाणार, कशी राहणार, त्याबद्दल तिला थोडी काळजी होती. तसं होतं. तुमच्या घरी? माझ्या घरी मी सांगितलेलं, म्हणजे मला ही मुलगी आवड, म्हणजे ज्या वेळेला हिच्या लग्नाचं चाललेलं त्यामुळे मग मला म्हटलं की आता फायनली मलाही काहीतरी ॲक्शन घ्यायलाच हवी आहे. काय मग मी घरात सांगितलं. आधी माझ्या मावशीला सांगितलेलं मी की असं असं आहे म्हणून, कारण की तिनेच मला थोडी मदत केलेली. आणि म्हणजे आईवडिलांना, कारण की माझी हिंमत तेवढी होत नव्हती की आईवडिलांना मी कसं सांगू म्हणून. तर नंतर मग मी सांगून टाकलं की बाबा असं असं आहे म्हणून, तीच मला मुलगी आवडते, तिच्यावरच लग्न करायचं. मग काय त्यांची रिॲक्शन काय होती? आधी पहिला प्रश्न पडला की जाती बाहेरची, म्हणजे आहोत हिंदू पण नाही बोललं तरी तीही तेलुगू पडते, मी महाराष्ट्रीयन पडतो. तर विचारसरणी सगळ्या गोष्टीचा विचार करून मग, आणि परत समाजातले काय म्हणतील हा प्रश्न. गाव कुठलं तुमचं? हां, गाव रायगड. रायगड. तुमचं? हैदराबाद. हैदराबाद. मग तुमच्या घरी हा प्रश्न होता की आता घरी काय, म्हणजे गावातल्यांना काय वाटेल, घरातल्यांना काय वाटेल? गावातलं नाही, म्हणजे घरातल्यांना सगळ्यांना. हां. मग त्याच्यावर मार्ग कसा काढला? शेवटी मी समजावलं आईवडिलांना की असं असं आहे. शेवटी कुठलीही मुलगी जरी आली तरी पण ती समजून घेईल तुम्हाला. किती गेला कालावधी हे समजवण्यात नाही बोलले तरी एक 4-5 महिने तरी जवळपास गेले. 4-5 महिने समजवायला लागले. आता व्यवस्थित आहे ना सगळं? हो, सर्व व्यवस्थित. हो की नाही? पण त्या टेन्शन असेल ना, खूप टेन्शन असतं का? खूप बर्डन होतं त्यावेळेला. असतं टेन्शन असतं? हो. मला माहित नाही म्हणून काय असतं. साधारण आंतरजातीय लग्न असतं तेव्हा दोन्ही घरांना, कुटुंबांना समजावणं, दोघांना एकत्र आणणं ही मोठी जबाबदारी असते. म्हणजे त्यांचे विचार आपले विचार जुळले पाहिजेत. तुमच्याकडे काय? ह्यांच्याकडून काय यायचं तर ते आम्ही आधी सॉल्व करायचं, मग इथपर्यंत पोचवायचं. इथून काय आलं की आम्ही सॉल्व करून मग इथपर्यंत पोचवायचं. लग्नाच्या अगोदर भरपूर असं काही गोष्टी घडले होते. आणि मग लग्नाच्या टायमाला पण लग्न कोणत्या प्रकारे होणार, कोणाच्या आईच्या गरज आहे, कारण ते महत्वाचं आहे ना की लग्न तेलुगू पद्धतीने होणार का महाराष्ट्रीयन पद्धतीने होणार. मग कसं केलं? तर मग फायनली दोन्ही मिक्स करून मग केलं. अरे हे कसं काय? दोघे म्हणजे आधी अंडरस्टँडिंग करून आमच्या पद्धतीने झालं, महाराष्ट्रीयन पद्धतीने. मग नंतर मग ते यांच्या जातीच्या, म्हणजे तेलुगू पद्धतीने. मग मला काय तू वेगळ्या पद्धती? म्हणजे आपलं कसं नॉर्मली लगेच होतं, म्हणजे फेऱ्या मारल्या, सावधान म्हटलं की झालं. पण यांच्यात विधी भरपूर असतात. म्हणजे फेऱ्या वगैरे, परत दान असतो त्यांचा, कलश पूजन वगैरे, अशा प्रकारे म्हणजे भरपूर प्रकारच्या विधी असतात. बरं झालं की नाही असं लग्न केलं म्हणून 2-2 विधी बघायला मिळाले. हा, लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.